नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर्स करा आणि बेल आयकॉनला अप्लाय करायला विसरू नका. म्हणजे पुढील नवीन योजनेची व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आपण आज पाहणार आहोत क्रेडिट गॅरंटी योजना CGTMSE. या योजनेमध्ये आपल्याला 5 कोटी रुपयापर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते. CGTMSE म्हणजे काय? क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. 5 कोटीपर्यंतचं कर्ज विनातारण बँकेकडून तुम्हाला ते मिळणार आहे. योजना काय आहे ते पाहूयात. CGTMSE म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट. म्हणजे गव्हर्मेंट तुमच्या लोनला, बँकेत जे लोन तुम्ही घेणार आहेत त्यावरती गव्हर्मेंट त्याला कोलॅटरल राहणार आहे, त्याची हमी घेणार आहे. तुम्हाला तुमची स्वतःची प्रॉपर्टी तारण देण्याची गरज नाही आहे. भारत सरकारच्या MSME मंत्रालय आणि SIDBI या दोन जे मंत्रालय आहेत व SIDBI हे एक फायनान्शियल इंडस्ट्री डेव्हलपमेंट आहे, त्यांच्या अंतर्गत हे 2000 साली सुरू झालेली आहे. उद्दिष्ट काय आहे? MSME उद्योजकांना कोलॅटरल फ्री कर्ज उपलब्ध करून देणे. कर्ज देणाऱ्या बँका वित्तीय संस्थेला कर्जाच्या 75 ते 85% हमी कव्हर देते. अद्ययावत बदल काय झालेला आहे? पहिलं काय असायचं की 2 कोटीपर्यंतच कर्जासाठी कव्हर होता, पण आता गव्हर्मेंटने आणि बँकांनी त्याचं 5 कोटीपर्यंत लोन आणि गव्हर्मेंटनी 5 कोटीपर्यंतचं फ्री कोलॅटरलचं कर्ज मिळून देते. अनेक बँका व वित्तीय संस्था एकत्रितपणे कर्ज देऊ शकतात, परंतु प्रत्येकाची स्वतःची जी काही मर्यादा आहे, म्हणजे प्रोफाईल आहे, त्यानंतर आपला बिझनेस काय आहे, त्या हिशोबाने तुम्हाला त्याची लोनची मर्यादा राहू शकते. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट देखील या योजनेत सामील आहे, जसं की प्रायव्हेट बँका. हमी कव्हरेज यामध्ये 5 लाखापर्यंतचं 85% कव्हरेज हे गव्हर्मेंट देणार आहे. राहिलेले 15% आपल्याला स्वतःच्या खिशातून आपल्याला त्या बिझनेसला टाकायचे आहेत. 5 ते 50 लाखापर्यंतचं 75% कव्हरेज म्हणजे कोलॅटरल हे गव्हर्मेंट देणार आहे. 25% आपल्याला भरायचं आहे. 50 लाख ते 500 लाखपर्यंत 75%चं आहे. त्यानंतर कव्हरेज कालावधी काय आहे बघा. जसं बँक तुम्हाला देईल लोन, किती वर्षासाठी परतफेड आहे त्यानुसार ते राहणार आहे, परंतु वर्किंग कॅपिटलला 5च वर्ष राहणार आहे. ते तुम्ही रिन्युअल करू शकता. योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत बघा. बँका यांना कर्ज हमी देणे. MSMEसाठी जोखीम कमी आहे. कोलॅटरल फ्री. लवचिक परतफेड म्हणजे 3 वर्ष घ्यायचे, 5 वर्ष घ्यायचे, 7 वर्ष घ्यायचे, हे डिपेंड राहतं आपल्यावरती आणि बँकेवरती. उत्पादन सेवा किरकोळ क्षेत्रातील व्यवसाय या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु कृषी शैक्षणिक संस्था, स्वयंसहायता गट या योजनेसाठी पात्र नाही आहेत. त्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे बघू आपण. पात्रता. DPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप म्हणजेच MSME. स्थिर महसूल प्रवाह. गेल्या 12 महिन्याचे ऑडिटेड स्टेटमेंट. बँकेचा तो डिफॉल्टर नसावा आणि आपलं खातं NPAमध्ये नसावं. सदस्य बँकेकडून पात्रता प्रमाणपत्र. म्हणजेच काय, तर बँकेने सुद्धा या योजनेला आपल्याला लोन द्यायला ते दिलं पाहिजे, तर हे योजनेमध्ये बसू शकतो. अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे. व्यवसाय स्थापन प्रायव्हेट लिमिटेड, LLP, OPC किंवा प्रोप्रायटरशिप यासाठी होऊ शकतं. व्यवसाय योजना कुठल्या कुठल्या आहेत. प्रकल्प अहवाल, वित्तीय अंदाज, बाजार संशोधन यामध्ये ते येतं. बँकेकडे अर्ज करायचा आहे म्हणजे काय, तर जी बँक तुम्हाला कर्ज देणार आहे तीच बँक तुम्हाला CGTMSE या योजनेमध्ये तुम्हाला ते गव्हर्मेंटला
अर्ज करणार, त्यानंतर गव्हर्मेंटने ॲप्रुव्हल दिल्यानंतर तुमचं कोलॅटरल फ्री लोन होणार आहे. हमी शुल्क भरणे या योजनेसाठी 0.37 ते 1.35% हमी शुल्क भरावे लागते. कर्ज वितरण बँकेच्या अटीनुसार परतफेड, व्याजदर आणि बाकीचे सर्व गोष्टी आहेत हे कर्जाच्या बँकेच्या नियमानुसार राहील. आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत बघूया. प्रकल्प अहवाल जे CA कडून करून घ्यावा लागेल तुम्हाला. व्यवसाय नोंदणी म्हणजे शॉप ॲक्ट लायसन, उद्यम आधार यांसारखे कागदपत्र. KYC डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड. आर्थिक अहवाल म्हणजे CA कडून तुम्हाला दरवर्षी ITR भरल्यानंतर जे येतं ते. त्यानंतर ITR म्हणजे आपल्या दरवर्षीप्रमाणे जो आपण ITR इन्कम टॅक्स भरतो त्याची डॉक्युमेंट्स आणि 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट. या योजनेमध्ये मुद्रा कर्ज योजनेत ही योजना समाविष्ट नाही. कव्हरेज कालावधी 5 वर्ष, नूतनीकरण शक्य आहे. शैक्षणिक कर्जासाठी मात्र ही वेगळी योजना आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल, पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर मित्रांना पाठवून द्या.